तर नमस्कार सर्वांना आणि अनफिल्टर्ड सूरजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. अनफिल्टर्ड सूरज म्हटल्यानंतर सगळं काही इथे अनफिल्टर्ड असणारे जशाच्या तशा पद्धतीने तुमच्या समोर मांडण्यात येईल आणि तुमचं मत नक्की जाणून घेतलं जाईल. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरू करूया. जे आपल्याला बोलायचं आहे ते राधा मुंबईकर बद्दल आपण बोलणार आहोत. राधा मुंबईकर नक्की व्यक्ती कशी आहे? राधा मुंबईकर बिग बॉसच्या घरामध्ये कंटिन्यू रडती का आहे? राधा मुंबईकर नेहमी एकटी का दिसते आणि नेहमी तिला असं वेगळं धरलं का जातं? या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सुरू करूया. तर राधा मुंबईकरला कालच्या एपिसोडमध्ये आपण कंटिन्युअसली रडताना बघत आहोत. त्याच्यामध्ये कंटेस्टंट त्यांना बोलतात की तुम्ही का रडतात. त्यावेळेस कळतं की तिला तिच्या आई वडिलांची खूप जास्त आठवण येते. आता हे खूप साहजिक आहे की कोणत्याही व्यक्तीला, ज्या व्यक्तीला सवय नाही आई वडिलांपासून लांब राहण्याची, त्या व्यक्तीला आई वडिलांची आठवण येणं हे खूपच छोटं कारण आहे रडण्याचं. तर असं घडत असताना भरपूर लोकांनी किंवा बाहेरच्या जनतेने जजही केलं असेल की नाही, ती आता कुठेतरी वोट आउट होण्याच्या याच्यामध्ये, तिला कमी वोट्स मिळत आहे, त्याच्यामुळे एक इमोशनल साईड तिची बाहेर आली असेल. पण मला पर्सनली असं वाटतं की कुणाचंही इमोशनल होणं प्रत्येक वेळेस अशा गोष्टींसाठी नसू शकतं. हो, पूर्णपणे मान्य आहे की त्यांच्या दोन पर्सनॅलिटीज आपल्याला समोर दिसल्यात. एक त्यांची पर्सनॅलिटी, दुसरी आहे ज्यांना सर्व लोकांनी स्टेजवरती डान्स करताना पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांच्या रडण्याचं कारण फक्त आई वडिलांची आठवण येणं इतकंच असू शकेल का? तर दीपाली मॅम सोबत त्यांचं एक कॉन्व्हर्सेशन झालं होतं आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये कुठे ना कुठे त्यांना असं वाटलं की त्या जे करतायत, राधा मुंबईकर ज्या करतायत, ज्या पद्धतीचा डान्स करतायत, तो दीपाली मॅमला चुकीचा वाटला. ज्या पद्धतीने ते स्टेजवरती होतं ते त्यांना चुकीचं वाटलं आणि हीच गोष्ट कुठे ना कुठे राधा मुंबईकरला खटकली. आता हे खटकण्याचं कारण इतकंच नाहीये की त्या बोलल्या आणि फक्त खटकली. त्यांना ओव्हरऑल इमेज बद्दल विचार येते की आपल्याला कमी समजतात का? बाकीचे लोक जे शोज करत आहेत किंवा टीव्ही मध्ये काम करतायत, मूवीज मध्ये काम करतायत, ते लोक आपल्याला कुठेतरी कमी समजतात. त्यामुळे या शो मध्ये मी येऊन कुठेतरी मला कमीपणा मिळत आहे, या गोष्टीसाठी मे बी त्या रडल्या असतील. हीच गोष्ट त्यांनी दीपाली मॅम समोर जेव्हा ठेवली तेव्हा दीपाली मॅमने क्लेरिफिकेशन दिलं की तुझा आम्ही एक छोटासा परफॉर्मन्स बिग बॉसच्या घरामध्ये पाहिला, ज्यावेळेस भाऊचा धक्क्याचा एपिसोड होता. त्या एपिसोडमध्ये आपल्याला एक छोटासा त्यांनी डान्स दाखवला होता, ज्याच्यामध्ये त्यांचे एक्सप्रेशन खूप जास्त दिसत होते आणि तेच दीपाली मॅमला खूप जास्त आवडले की अशा पद्धतीची लावणी असावी. ती लावणी नसावी ज्याच्यामध्ये शरीर प्रदर्शन किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही खूप बिंदासपणे कोणत्याही वेळेला डान्स करतायत, जे लोकांना वल्गर वाटू शकतं किंवा चुकीचं वाटू शकतं. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर दोन साइड्स आहेत. एक साइड आहे ज्याच्यामध्ये राधा मुंबईकर बिंदास होऊन पूर्णपणे स्टेजवरती स्वतःला झोकून टाकतात आणि डान्स परफॉर्मन्स देतात, कारण ते त्यांचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची ही दुसरी साइड आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसून येते, ज्याच्यामध्ये त्या खूप जास्त इमोशनल आहेत. त्यांना ज्यावेळेस मी बोलताना मी सुद्धा पाहते त्यावेळेस मला असं जाणवतं की यार, या व्यक्तीच्या डोक्यामध्ये खरंच इतकं चालू असेल का की स्टेजवरती गेल्यानंतर मला इतकं भयंकर काहीतरी करायचंय की लोक मला शिव्या देतील किंवा लोक माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतील. कुणालाही अशी अपेक्षा नसते की आपण असं काहीतरी करावं ज्याच्यामुळे आपल्या आई वडिलांना कुठेतरी कमीपणा येईल, कुठेतरी आपले आई वडील आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतील. तर तुम्हाला याच्याबद्दल नक्की काय वाटतं की त्या स्टेजवरती जे डान्स परफॉर्मन्स देतात, ज्या स्टेजवरती ते करतात, ते सर्व बरोबर आहे किंवा ती आहे राधा मुंबईकर खरी, का जे बिग बॉस मराठीमध्ये चालू आहे त्यांची एक इमोशनल साइड ते दाखवत आहे, त्या राधा मुंबईकर खऱ्या आहेत? तर याच्याबद्दल तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करायला, कॉमेंट करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.